आणि बाय द वे आज मेकअप कमी करणार आहे कारण की मी शाळेत चालले. नीट चालवशील ना माझी मम्मी 2 कुलती 2च आहे. 2 कुलती 2च शाळेवाल्यानं आपल्याला आर्ट दिलाय तुम्ही शिकवलं. म्हणजे शाळेवाल्यानं आपल्याला आर्ट दिलाय तुम्ही शिकवलं. माझी मैत्रीण आहे, ही पण माझी मैत्रीण आहे. दोन्ही डुक्कर आहे. खूप मला हे बघा, हे आमचे नाव. हे 3 नंबरला माझं नाव आहे. आम्ही इतके भांडायचो ना शाळेच्या दिवसांमध्ये. आमचे इतकं कट्टर दुश्मन कोणी नव्हतं. डायरेक्ट घरी जाणं हॉस्पिटलमध्ये नाही. मला ना माझ्या बेस्ट फ्रेंडलाच नाही याच्यामध्ये घ्यायचं ब्लॉग मध्ये. हां पैसे ही आहे आमच्या शाळेची टॉपर या बॅचची. समजलं ना सोनार आहे ना कसं. हां असंच होईल माझं लग्न. हॅलो गाईज, इट्स मी संतोष अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज आज मी सकाळीच उठलेली, आंघोळ वगैरे झालेली आहे, फक्त रेडी व्हायचं बाकी आहे. तर का, कारण की मी चालले स्कूलमध्ये माझ्या टी सी घ्यायला चालले. आणि ऑफकोर्स मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण की जेव्हापासून माझ्या शाळेचा फेअरवेल तुम्ही बघितलं असेल त्याच्यानंतर मी आज चालले डायरेक्टली. म्हणजे खूप जास्त दिवस झालेले आणि मी एक्सायटेड पण आहे. मैत्रिणींना भेटेल, टीचर्सला भेटेल माझ्या, आणि शाळा पण बघायला भेटेल. तर हा ब्लॉग कंटिन्यू करा, मी तुम्हाला सगळ्यांना भेटवणार आहे. पण त्याआधी आपल्याला रेडी व्हायचं आहे, तर चला आपण रेडी होऊया. आणि बाय द वे आज मेकअप कमी करणार आहे कारण की मी शाळेत चालले. ओके, माझा मेकअप जास्त ओव्हर नाही झालेला. असं पण ही लिपस्टिक थोड्या वेळाने ऑटोमॅटिकली निघून जाईल. आय नो दॅट. बरं, मी एकदा माझ्या मैत्रिणीला विचारते की ती कुठं आहे, तिला किती वेळ यायला. तोपर्यंत बाय बाय. मेन गोष्ट मी विसरून गेले काही की मला टी सीचं अर्ज लिहायचं होतं, जे की मी लिहिलं नाही. आत्ता मी दीदीला कॉल केला, माझी बहीण बाहेर गेलेली आहे कामाने. तिला बोलले पहिले मला फॉर्मॅट पाठव. मला केसांचा इतका आळस येतो आहे आता, म्हणजे काय हेअरस्टाईल झाली. पण मग झाली गाईज मी रेडी. केस थोडेसे असे एका साईडला घ्यावे लागतील फक्त. येस, आय एम रेडी. कुठे मे बी खूप जास्त झालं. पैकी रेडी आहे मी. हे कानातले घातलेले जे की खूप जास्त भारी आहे. आणि येस, आय एम रेडी. बट आता अजून मला काम करायचं आहे, दिवसाची सुरुवात करायची आहे. म्हणजे मला चहा प्यायचा आहे. माझी मैत्रीण मला घ्यायला आलेली आहे. मस्ती का नाही. तिनं नीट चालवशील ना माझ्या मम्मीला 2 कुलती 2च आहे. 2 कुलती 2च आहे. बोर नको मारू संपाई. टीना ऐक ना, ए पाय कुठे ठेवू. पाय नाही डायरेक्ट 2 मिनटं बसत होते. अहो सपरून गाडी चालू थोडं वांग सरक नाही बस का. टेन्शन नको घेऊ, नाही पाड समजा तिला पीठमध्ये सोडून दे. जेंगी बी साथ नाही मरेंगे एक बार का मला लगे पहिले तुला बोललो होतं ना, तर तेव्हा ना 10वीचे पेपर बाकी होतं. भरलं होतं. आता तरी ए पेढे घेऊन जायला पाहिजे असते. चल गावात पेढे चलते का. मी पैसे घेतलेले. आम्ही पहिले पेढे घेऊ ना, भेटते. आता लोक पेढे भेटू जायचं. आम्ही तुम्हाला थोडं अरे सिरेले खरं आहे ना, है ना खरं आहे. आम्ही सध्या मैत्रिणीच्या घरी आलेलो आहे. म्हणजे तिचं अर्ज फाटून गेलं आणि माझं अर्ज अजून बाकी आहे. फाटून गेलं चंद्रवर नव्या म्हणजे अक्षरले घालून म्हणजे शाळेवाल्याने आपल्याला आर्ट दिलाय तुम्ही शिकवलं. म्हणजे शाळेवाल्याने आपल्याला आर्ट दिलाय तुम्ही शिकवलं. शिकवलं होतं, पण आपण मागं आहे ना डब्बे खात होतो म्हणून ते तसं झालं. डब्बे नव्हतं खात, मी दिलं होतं पण तेच खाऊन डब्बे
हां आम्ही कधीच नाही द्यायचो. आणि सपोज दॅट आमच्या ग्रुपमध्ये कोणी लिहिलं पण असलं तर त्याला पण आहे ना वही चेक करायला दिवस नाही द्यायचं. पूर्ण वर्षभर काहीच मी असे बोलायचे सर मी उद्या नक्की आणते, उद्या सर उद्या नक्की होमवर्क करते, तरी पण म्हणजे मी कधीच नाही दिलेलं. सॉरी सर. माझी मैत्रीण आहे, ही पण माझी मैत्रीण आहे. दोन्ही डुक्कर आहे खूप. मला आणि जे माझ्या मैत्रिणीने फायनली मला हे लिहून दिला अर्ज, जे की मी लिहिलेलं नव्हतं. याची यार मी पहिले तर आज आहे ना मला ते सगळे भेटले पाहिजे. मी ना ती ना आपण भांडणं सॉल्व करू चालू ग्रुपवरची. गल्लीत अशी गाईज भेटू तुम्हाला थोड्या वेळात. नील पाहिलं का नील? शेवटी शाळेपासून म्हणजे कायमचं दूर चाललं ना. आम्ही जेव्हा होतो तेव्हा दुकान पण मग गाईस वॉन्ट टू. हे बघा हे आमचे नाव. हे 3 नंबरला माझं नाव आहे, तर ते मिररचं हे करून घ्या बस. काय सुनील मामन जर का ब्लॉग पाहिला तर. गाईज मला माझी मैत्रीण भेटली. हॅलो हाय. आम्ही इतके भांडायचो ना शाळेच्या दिवसांमध्ये. आमचे इतकं कट्टर दुश्मन कोणी नव्हतं. डायरेक्ट पूर्ण क्लासमध्ये आमचे दुश्मन. असं नको करू ना घालसारखं. छी. हा ठीक आहे. गाईज आम्ही शाळेला बघितलं दुरूनच. शाळेला राम राम केलं. राम राम केलं. आता बस आरामशीर चालव. उडव का घरी जाणं हॉस्पिटलमध्ये नाही. भेटू काही जातं तुम्हाला थोड्या वेळानंतर परत. कुठं जाणार आता? हा ना. बाय टीना. लव्ह यू. हातात दूध बॅग आहे ना. ठीक आहे बाय बाय. भेटू. गाइस इट्स मी संतोष अँड वेलकम टू माय ब्लॉग. ही आहे माझी मैत्रीण आणि तिकडून अजून एक पोरगी उरवली. आता आज आम्ही चाललो आमची टीसी घ्यायला फायनली. त्या दिवशी घेतली आज दिला का मॅडम? काय मॅडम गेली ते पोरांचं अटॅक. मॅडम पोरांना स्नॅप टाकले मॅडमची. ओ माय गॉड. तर गाईज आता आम्ही आज टीसी घ्यायला चाललो. त्या दिवशी आम्ही अर्ज दिला. मला पाणी पिऊ दे. थंड पाण्याची बॉटल घेतली मी. अरे मला विश्वास नव्हतं मी शाळेतून इतकी दूर पेकच काही यायची डायरेक्ट. आज इतकं पोट दुखतंय चालून चालून. काय बरं का दुसऱ्यांदा इग्नोर केलं. ना चांगलं तरी घे. आयफोन आहे हा. मला माझे मित्र भेटले खूप जास्त चांगले वाटले. पैसे आणले नाही आम्ही नाही आणले. आम्हाला नव्हतं घरी आणायला. पैसे लागून कृष्णा कुठे तो तिथं गेला. सांगता येतील तुला माहिती मला. ग्रुप सोडून काय आले म्हणे तू. ग्रुप सोबत पैसे किती तुला अन्न पडले दे ना आम्हाला. आम्ही पैसे सांगितले आता आईला घरी दे यार. आई शपथ. जी माझी जेव्हा भावाची मैत्रीण होती आहे तेच म्हणलं मी. आता काळजाचे तुकडे डायरेक्ट. मला ना माझ्या बेस्ट फ्रेंडला याच्यामध्ये घ्यायचं ब्लॉग मध्ये. हा पैसे कोणाच्या घरी? आपल्या परत येऊस तर डायरेक्ट 1 वाजून. आता फोन लावणार कुठं बस रे शांत. दे ना खरं काहीतरी खाऊन तरी घेतो दुकानातून. पैसे नाही
माझ्यासाठी 2 शब्द. चांगले शब्द निघणार. बस या. ही आहे आमच्या शाळेची टॉपर या बॅचची. किती मार्क पडले? 93.60. पहिला नंबर आलेला आहे जो की आमचा कधी. चल जा मग ये. तसं आपण कोण थांबेले? तुम्ही कोण थांबेले? बस काय करते किती दिवसानंतर भेटलो. हो मॅडम काय म्हणला का? मला म्हणला मॅडम तुमचा ग्रुप सोडून कसं चालू. मग काय आता यायचं नाही का? बाय करा. काय करत रिकॉर्डिंग केलं नाही ग नाही आता चालू केलं. बाय बस क्रॉप करून घे. बस ना आता झालं 2 शब्द माहिती. 2 शब्द. सो गाइस आता मी फायनली घरी आलेले आणि यस मला आज खूप जास्त चांगलं वाटलं कारण की खूप जास्त दिवसानंतर माझ्या मैत्रिणींना भेटलेले होते. आणि आता मी चहा ठेवणार आहे. चहा पिईल मग मी नुसतं टाईमपास करणार कारण की असं आज पण मला काही कामं नाही आहे. सो लेट्स गो. गाईज गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून सॉरी. आता नाही गुड इव्हनिंग कारण की आता वाजलेले 4:30. तर गुड इव्हनिंग का माहिती नाही आहे पण मी आत्ताच झोपेतून उठलेले आहे कारण की मी म्हणजे रात्रभर एकतर झोपलेले नव्हते. मी मला खरं सांगते मी रात्री 4 वाजता झोपले होते आणि परत सकाळी लवकर उठले. केव्हा 6-7 वाजता उठले. आवरलं गेले परत तिकडून आल्यावर मग जेवण वगैरे केलं ज्याचा ब्लॉग मी घेतला नाही. बट आता मी झोपेतून उठलेले आणि मला खरंच खूप जास्त भूक लागलेली आहे. नेक्स्ट लेवलची भूक लागलेली आहे. फक्त मला एकटीलाच नाही दीदीला पण लागलेली आहे. दीदी जस्ट बाहेरून आली. तर आता मी करणार आहे मॅगी. येस मॅगी जी की ऑब्व्हियसली सगळ्यांचं पहिलं प्रेम असतं. माझं माहीत नाही पण असू शकतं म्हणजे सगळ्यांनाच मॅगी आवडते मला पण आवडते म्हणून आता मी मॅगी करणार आहे. बरं झालं की पहिलेपासूनच आहे ना मॅगीचे काही पॅकेट्स आणलेले होते. कारण की इतक्या उन्हात मला बाहेर जायला जमलंच नसतं कारण की खूप जास्त ऊन आहे. डायरेक्टली असं जाऊन आलं आणि परत आलं ना की डायरेक्ट आपण पूर्ण काळी पडून जातो. तुम्हाला माझा फेस बघून कळायलाच असेल की मी किती काळी पडलेली उन्हात जाऊन जाऊन उन्हात फिरून असते. So now it's time to cook. Yes. जे काही असतं ना म्हणजे मी तरवेळेस मॅगीमध्ये कांदा टमाटर वगैरे सगळं टाकते. बट आज आहे ना म्हणजे थोडंसं असा आळस पण आलेला आहे म्हणून नॉर्मल मॅगी करणार आहे पण भारीवाली करणार आहे. मॅगी या काळ्या कढईमध्ये करणार आहे मी. तर गाईज ॲक्च्युली मी आत्ताच याच्यासाठी कापते कारण की याच्यामधला मसाला आपण पहिले टाकणार आहे. मसाला कुठे आहे? मी पहिलेच सगळं सामान काढून ठेवते का कारण माहिती आहे म्हणजे जोपर्यंत कढई होती ना तोपर्यंत मी सगळं सामान काढून ठेवते. लास्ट टाइम कसं झालं होतं मी सगळं सामानच जेव्हा कढई चालू केली मग त्याच्यात मसाला तेल वगैरे जे काही असतं ते टाकलं. असं करून पूर्ण मसाला जळाला आणि मॅगीचा म्हणजे 12 वाजले पूर्ण. मॅगी डायरेक्ट इतकी घाण लागत होती ना म्हणून यावेळेस मी रिस्क नाही घेणार आहे. पहिले तर हे काय म्हणता याला हे बोलता बटर.
बटर टाकून करते चालेल ना? तिकडं ब्लॉक माझी बहीण आता मला हेल्प करणार आहे मॅगी बनवायला. भलेही बिचारी आत्ता बाहेरून आलेली आहे. आता याच्यात काय टाकणे मला काय माहिती. तर मी याच्यात आहे ना मीठ वगैरे टाकून ठेवते. मीठ, मसाला, मीठ मसाला, आय विश की ते आज जळालं नसेल, बट थोडीशी वाईब येतेच आहे की जळालंय म्हणून. माझ्याकडून दरवेळेस कांड का होतं मला तेच नाही कळत. एक्स्ट्रासाठी अजून टाकून ठेवतो थोडंसं. थोड्या वेळ ना मॅगी आपण तशीच राहू देणार आहे. झाकून ठेवतो. ॲक्च्युली मला आत्ताची अक्कल आली. मी नाही या कढईमध्ये चुकून पण मॅगी नसती करायला पाहिजे. लगेच जळून जाते या कढईमध्ये. मी दरवेळेस नोटीस केलेलं आहे आणि या ब्लॉगमध्ये मला तुमच्या सगळ्यांसमोर रिअलाईज झालेलं आहे की या कढईमध्ये इथून पुढे मी काहीच शिजवणार नाही. मॅगीचं पॅकेट आहे ना फोडायला 2 मिनटं लागतात, पण मॅगी व्हायला डायरेक्ट 10-15 मिनटं लागतात. गाईज असं दाखवावं लागतं, जे की मी तुम्हाला दाखवेल थोड्या वेळात. 2 मिनटं. गाईज मॅगी झालेली आहे. ॲज यू कॅन सी. माझ्या हातामध्ये जादू आहे. हे बघा गाईज मॅगी झालेली आहे. तिकडं ब्लॉग चालू आहे. तू ब्लॉग मध्ये अशी करतेस कोण म्हणजे नेमकं तुला माझ्या ब्लॉग मध्ये असं करून भेटतं काय? तुझा ब्लॉग खराब करायचा होता. ब्लॉग खराब नाही करत तू. ब्लॉग खराब नाही करत तू. कसं करते ब्लॉग मध्ये. तुझं लग्न असं होणार आहे ना? कसं? हा असंच होईल माझं लग्न. आणि तू पडणार आहे ते का ब्लॉग घालून जायचं. चलो गाईज मी चालले आता चहा प्यायला. किती वाजले? 8 वाजलेले, पण तरी मला चहा प्यायचं. चलो गाईज. माझ्याकडून खूप जास्त चहा उतू गेलेला आहे. मी अजून कोणालाच नाही दिलं. बाप 1 कप केलेला आहे पूर्ण. या सगळे माझ्या हाताची चहा घ्यायला. दिसत नसेल तुम्हाला. कशी दाखवू? अशी दाखवायला जर का गेली ना तर ती चहा डायरेक्ट खाली सांडून जाईल आणि अजून 1 कप वेस्ट जाईल. म्हणून मी पिऊन घेते स्वतः. असं कोणाकोणाला जमतं. मला लहानपणी जमायचं नाही. मला आत्ता लॉजिक कळालं ते.
तर गाईज आजचा आपला ब्लॉग इथपर्यंतच होता. आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. जेवण करून घे सगळे, मी पण जेवते थोड्या वेळात. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय, लव्ह यू.